रवींद्र चव्हाणांमुळे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय। कारण कल्याण डोंबिवलीत भाजपकडून शिवसेनेला खिंडार पाडण्यात आलाय। शिवसेनेची रवींद्र चव्हाणांवर उघड नाराजी बघायला मिळते आहे। कल्याण डोंबिवलीत भाजपकडून शिवसेनेला खिंडार पाडण्यात आलाय। शिवसेनेतले काही स्थानिक महत्त्वाचे नेते कार्यकर्ते यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलाय। त्यामुळे मोठं खिंडार कल्याण डोंबिवलीतल्या शिवसेनेला पडले आणि यामुळे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे सुद्धा रवींद्र चव्हाणांवर आणि पर्यायाने भाजपवर नाराज असल्याचं कळतंय। कल्याण डोंबिवलीमध्ये जे घडलं ते राज्याच्या वेगवेगळ्या भागात सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडतंय। त्यामुळे याबद्दल शिवसेना नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय। कल्याण डोंबिवलीत भाजपकडून शिवसेनेला खिंडार पाडण्यात आलाय। शिवसेनेचे मंत्री सध्या मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेलेले आहेत आपली नाराजी बोलून दाखवण्यासाठी असं कळतंय। शिवसेनेने रवींद्र चव्हाणांबद्दल उघड नाराजी व्यक्त केली आहे। शिवसेनेच्या मंत्र्यांना निधी सुद्धा मिळत नाहीये याबद्दलही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे। आणि यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट मीटिंगवर बहिष्कार टाकल्याचंही कळतंय। कॅबिनेट मीटिंग आज होती म्हणजे आहे आणि त्या मीटिंगवरच कॅबिनेट मंत्र्यांनी बहिष्कार टाकलेला आहे। कॅबिनेटला शिवसेनेचे मंत्री गैरहजर असल्याचं समजतंय। त्यामुळे रवींद्र चव्हाणांमुळे सरकार अडचणीत आलंय का हा प्रश्न पडण्याचं कारण या सगळ्या घडामोडी आहेत। एकटे शिंदेच साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित आहेत। शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, काही महत्त्वाची खाती सुद्धा त्यांच्याकडे आहेत। त्यामुळे ते केवळ एकटेच शिवसेनेचे मंत्री म्हणून या बैठकीत उपस्थित आहेत। बाकी शिवसेनेचा कुठलाही मंत्री कॅबिनेट मीटिंगमध्ये हजर नाहीये। त्यामुळे बैठकीवरच बहिष्कार टाकला का प्रश्न पडतोय आणि बैठक सोडून शिवसेनेचे मंत्री फडणवीसांच्या भेटीला गेलेली आहे। तक्रार आहे, नाराजी आहे निधी न मिळण्याची, ती देखील मुख्यमंत्र्यांजवळ बोलून दाखवली आहे। शिवसेनेचे मंत्री सध्या मुख्यमंत्र्यांच्या दालनात आहेत। शिवसेनेच्या मंत्र्यांना निधी मिळेना, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। शिवसेना मंत्र्यांचा कॅबिनेटवर बहिष्कार। शिवसेनेचे सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्यात। कॅबिनेट मीटिंग सोडून मोठं खिंडार रवींद्र चव्हाण यांनी पाडलेला आहे, जे की भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत आणि शिवसेनेच्या काही महत्त्वाच्या स्थानिक नेत्यांना कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेण्यात आलंय आणि हेच नाराजीचं मुख्य कारण आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत आहेत। शुभम, रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवलीत जो पक्ष प्रवेश केलेला आहे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा, त्यामुळे सरकार अडचणीत येतं असं म्हणता येईल का? अर्थातच कुठेतरी आता सरकार अडचणीत येत आहे का हा प्रश्न कुठेतरी खरोखरी आपण सिरियसली घेतला पाहिजे। कारण की महायुतीमध्येच तेढ निर्माण होत आहे। महायुतीचेच जे सर्व नेते आहेत ते कुठेतरी महायुतीमध्येच पक्ष जे आहेत पक्षांतर करताना पाहायला मिळत आहेत आणि अशामध्येच आज कल्याण डोंबिवलीमधनं सकाळपासून बातम्या आल्या होत्या की शिवसेनेचे एकनाथ शिंदेचे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत त्यांचाच कुठेतरी भारतीय जनता पक्षामध्ये जो आहे तो आता प्रवेश होताना दिसून येत आहे आणि अशामध्येच अनेक ठिकाणी जे आहेत शिवसेनेचेच नेते आणि पदाधिकारी हे फोडले जात आहेत आणि याच कारणास्तव कुठेतरी शिवसेनेचे सर्व मंत्री जे आहेत ते नाराज झाले होते। कॅबिनेटला ते गेले नाहीत, कॅबिनेटवर त्यांनी बहिष्कार टाकला आणि थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते भेटण्यासाठी गेलेले दिसून आलेले आहेत। मंत्रालयामध्ये सध्या हाय व्होल्टेज घडामोडी या महायुतीमध्येच अंतर्गत सुरू आहेत। खरं पाहायला गेलं तर मंत्रालय, विधान भवन हे असे काही ठिकाणं आहेत जिथे सरकार विरुद्ध विरोधक हे दिसून येतात, पण आता महायुतीमध्येच आणि सरकारमधलीच लोक एकमेकांच्या विरुद्ध जाताना दिसून येत आहेत आणि याचा इम्पॅक्ट थेट कुठेतरी महायुतीमध्येच होताना दिसून येत आहे, ज्याच्यामध्ये डॅमेज कंट्रोल करणं भविष्यामध्ये हे देखील महायुतीच्या नेत्यांना तेवढंच अवघड जाणार आहे। एकीकडे निवडणुका समोर आहेत आणि अशामध्येच हे सर्व वाद जे आहेत ते समोर येताना दिसून येत आहेत आणि अशामध्ये आता नेमकं वक्तव्य काय करतात, शिंदे यावर काय बोलतात किंवा देवेंद्र फडणवीस थोडंसं थांबवतो, आणखी एक मोठी बातमी येते। सुरुवात शिवसेनेने केली आहे आणि आता तक्रार कशाला, मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवसेना मंत्र्यांना उत्तर दिलंय। डोंबिवली प्रवेशावर शिवसेना मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती।
त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली, तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचं आणि भाजपने केलं तर चालणार नाही, असं होणार नाही. इथून पुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका, पण पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावं असं मुख्यमंत्र्यांनी सुनावलंय. आणि याबद्दल बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आता आपल्यासोबत आहेत. नवनाथ, तुमच्यापर्यंत काय माहिती आली या संदर्भात? सौरभजी, दोन्ही पक्षामध्ये काही ठिकाणी मतभेद असले तरी मनभेद अजिबात नाहीत. मतभेद असणं हे जिवंतपणाचं लक्षण असतं. दोन्ही पक्ष आहेत, प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवतो. या पार्श्वभूमीवर आपल्याला कल्पना आहे की उल्हासनगरमध्ये काही कार्यकर्त्यांचा आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश झालाय. त्यानंतर आज कल्याण डोंबिवलीमध्ये काही शिवसैनिकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी मतभेद निश्चित आहेत, परंतु मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे बसून हे मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करतील. आम्ही महायुती म्हणून जास्तीत जास्त ठिकाणी एकत्रित लढण्याचा प्रयत्न करतोय. लोकांचे आशीर्वाद महायुतीलाच आहेत. आपण बघितलं की विधानसभेच्या निवडणुकीला असो किंवा यानंतर झालेल्या सगळ्या निवडणुकीमध्ये महायुतीसोबत जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा आहे. आमचा प्रयत्न आहे की महाविकास आघाडीला या सगळ्यापासून दूर ठेवणं. त्यासाठी एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही लढतोय. काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर जास्तीत जास्त जागा मिळाव्या, प्रत्येक महापालिकेमध्ये आपल्याला जास्त स्थान मिळावं असा आग्रह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा असतो, तसा एकनाथजी शिंदे यांच्या कार्यकर्त्यांचाही असतो. यातून काही ठिकाणी थोडेसे मतभेद असले तरी मनभेद नाहीत आणि हे मतभेद दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस निश्चितपणे करतील. एकनाथजी शिंदे सुद्धा मोठे नेते आहेत, तेही या सगळ्यामध्ये सामंजस्याने निर्णय घेतील आणि कुठेही महायुतीमध्ये बेबनाव होणार नाही. ठीक आहे नवनाथ बन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आणि भाजपची भूमिका मांडली त्यासाठी. तर आपण बघतोय की तुम्ही केलं ते योग्य आणि भाजपनं केलेलं चूक कसं, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी शिवसेना मंत्र्यांना विचारलाय. पार्श्वभूमी होती उल्हासनगरमध्ये भाजपच्या काही नेत्यांना शिवसेनेमध्ये दिलेल्या प्रवेशाची. पण यावरूनच आता दोन्ही पक्षांमध्ये कुरबुर सुरू असल्याचं दिसतंय. आपण प्रतिक्रिया जाणून घेतोय. आपल्यासोबत ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे आहेत. सुषमाताई, पक्षप्रवेशावरून शिवसेना आणि भाजपमधली नाराजी आता उघड उघड बघायला मिळते. ही नाराजी वगैरे त्यांनी व्यक्त करायचं काहीच कारण नाही. मला असं वाटतं की जेव्हा वाया सुरत गुवाहाटी त्यांनी प्रवास सुरू केला होता तेव्हा त्यांच्या भावी हे विधिलिखित हे लिहून ठेवलेलं होतं की तुम्हाला या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे. ज्या उंदरांनी पटापट उड्या मारून शिंदेच्या सोबत जायचं ठरवलं होतं, शिंदेंना ते वाघ वाटत होते, पण शिंदेच्या लक्षात आलंय की शिंदेची नाव बुडते म्हटल्यावर ही सगळी उंदरं पुन्हा उड्या मारत आहेत. आणि भाजपा कुणाचाही मित्र होऊ शकत नाही, भाजपा कोणाशीही प्रामाणिक मैत्री करू शकत नाही. त्यामुळे भाजपाने त्यांचा जर ओरिजिनल गुण दाखवला असेल तर आता शिंदेंना वाईट वाटायचं काय कारण आहे? जे शिंदेंनी पेरलेलं आहे तेच उगवलेलं आहे. त्यामुळे आता ज्या काही पद्धतीने चित्र दिसतंय, म्हणजे उदय सामंतांच्या समोर राणेंचं घर फोडून राणेंच्याच घरातला एक माणूस आव्हान म्हणून उभं करणं, किंवा जळगावमध्ये किशोर पाटलांच्या समोर किशोर पाटलांच्याच बहिणीला उभं करणं, हे जर सगळं ऐकून, किंवा आता दादा भुसेंच्या समोर अद्वै हिरेला उभं करणं, हे सगळं बघितलं तर मला ते भाजपच्या या कार्यपद्धतीला ते चांगले ओळखून असले पाहिजेत. त्यांनी काही वेगळं समजून घ्यायचं काही कारण नाहीये, वाईटही वाटून घ्यायचं कारण नाहीये. तुम्ही जे पेरलेलं आहे ते उगवलेलं आहे.